पुन्हा जन्म घ्या आणि या धर्तीवरती पुन्हा या महाराज। तुम्ही आम्हाला सोडून गेला नाहीत तर आम्हाला पोरके करून गेलात महाराज, पोरकं करून गेलात, तिथून आम्हाला पोरकं करून गेलात। आज आम्ही संडे आहे आणि या संडेच्या निमित्ताने आम्ही रायगडला निघालो आहोत पहाटे 3 वाजता आणि आता आम्ही माणगावच्या पाठीमागे आहोत। तर आमची ही पूर्ण टीम आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। नमस्कार मंडळी, आज आम्ही निघालो आहोत रायगडला। आमचा प्रवास असा आहे पनवेल ते रायगड। आपण सध्या माणगावमध्ये आहोत आणि माणगावपासून 2 किलोमीटर अंतरावरती लेफ्ट साईडला जी कमानी गेली ती रायगडला जाते। परंतु रायगडला जात असताना या छोट्या गावातून जाते। रस्ता खूप छोटा आहे परंतु हा रस्ता 3 किलोमीटरचा आहे आणि तिथून पुणे एक्सप्रेसवरून आलेला खोपोली मार्गे जो डबल साईडचा रोड आहे आणि तिथून काही प्रॉब्लेम नाही, परंतु वेडीवाकडी वळण आहेत। गाड्या जाताना सावकाश घेऊन जा। मंडळी, आपण प्रत्येकजण रायगड बघायला येतोच, दर्शन घेतोच, परंतु ज्यांना आपण आता आराध्य दैवत मानतो ते आपले छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना जन्म देणारी माता राजमाता जिजाऊ यांची पाचाडला 2 किलोमीटरच्या अंतरावरती समाधी आहे। ज्या मातेनं अशा पुत्रास शूरवीरास जन्म दिला त्या मातेचं मानावे एवढं आभार कमीच आहेत आणि त्या शब्दामध्ये सुद्धा पूर्ण होणार नाहीत। त्या मातेचं समाधीचं दर्शन घेणं हे खूप गरजेचं आहे। मायबाप हो, या धर्तीवरती असंख्य असे आदिलशाही मोगलशाही यांचं राज्य होऊन गेलं। त्यांनी लोकांना, जनतेला, रयतेला सळुकी परू करून सोडलं होतं। त्या अन्याय अत्याचाराने टाहू फोडला होता। ह्या जाचातून सोडवण्याचं काम राजमाता जिजाऊंनी केलं। आपल्या पुत्रास सर्व गोष्टींचं ज्ञान दिलं आणि त्या मातेने इथे सोन्याचा नांगर फिरवला। अशा या मातेचं समाधीचं दर्शन घेणं हे फार गरजेचं आहे। आम्ही सुद्धा या समाधीचं दर्शन घेण्यासाठी उतरलेलो आहोत आणि हे समाधीपाशी येताना आपल्या चपला ह्या बाहेरच काढल्या जाव्या, कारण की या प्रांगणामध्ये येणं आणि आपला सुद्धा जन्म या भूमीमध्ये होणं हे फारच भाग्य आहे। आणि इथे जे साफसफाई करतात, जे निगा राखतात, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। समाधी आहे तिथं सर्वविद्यांची देखभाल वगैरे करण्याचं काम। माऊली, तुमचं नाव काय? दिनेश भोसले। तुम्ही इथंच राहता? ओके ओके ओके, धन्यवाद। समाधीचं दर्शन घेऊन आम्ही आता रायगडाकडे निघालेलो आहोत। जे समोर दिसतंय ते रायगडाचं स्टोक आहे। तरी वेडीवाकडी वळणे आहेत, गाड्या सावकाश आणा, आपल्याला काय माहिती नसतं रस्त्याची। आणि मित्रांनो, आपण सध्या रायगडच्या पायथ्याशी आहोत आणि आता आम्ही निघालेलो आहोत रायगडला। हाय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय। मायबाप हो, जर तुम्ही शिवनेत्र बैरजी यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। आता 8:40 झालेले आहेत आणि आम्ही आता गड चढायला सुरुवात करत आहोत। तरी आम्हाला किती वेळ लागतो गड चढण्यासाठी ते आपण गडावरती गेल्यानंतर ना तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू की आपण चालत जायला किती वेळ लागतो आणि रोपवेने जाऊन किती थोडंसं थांबावं लागतं हे आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जाईल। मित्र, आता आम्ही रायगडावरती पहिली पायरी चढायला सुरुवात करत आहोत। तरी आमचे काही सहकारी गडाच्या पायऱ्या चढून पुढे गेलेले आहेत। तरी आपण त्यांना पाहू शकतो आता की कशा पद्धतीने त्यांची ट्रेकिंग चालू आहे। आपण आता सध्या तरी चालत निघालो आहोत आणि जर तुम्ही सुद्धा चालत येणार असाल तर 1737 पायऱ्या आहेत। मायबाप हो, जर तुम्ही शिवनेत्र बैरजी यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदाच असाल तर तुमचं सहर्ष स्वागत आहे। आणि मंडळी, आपण जो व्हिडिओ पाहत असाल या व्हिडिओमध्ये चालत जाताना
आपल्याला किती वेळ लागतो. आम्ही 8:40 गड चढायला सुरुवात केलेली आहे. तरी पूर्ण गड चढण्यासाठी आपल्याला किती वेळ लागतो हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगू तुम्हाला. की रायगडावरती यावं हे चालत आलेलं तर अति उत्तमच आहे रोपवेन जाण्यापेक्षा. याचं कारण असं की आपल्या शूरवीरांनी, थोर पुरुषांनी, सैनिकांनी आपल्या ह्या गडांवरती ज्यावेळेस लढाई करत असताना मावळे यांनी कशा पद्धतीने हा गड पार करत होते, सर करत होते, हे आपल्याला या व्हिडिओच्या आपल्या चालण्यातून कळेल. आणि त्याच्यासाठीच आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. गड चढत असताना आपल्याला तहान वगैरे लागली किंवा गोळ्या वगैरे काय असे पाहिजे असेल, लिंबू पाणी वगैरे, तरी मध्यस्थी सोय आहे की आपण खालून जास्त सोबत ओझं आणायचं, चालत जायचं असेल तर त्यावेळेस ते झेपणार नाही. तर त्याच्यासाठी मध्यस्थी छोटी छोटी दुकानं आहेत की तिथून तुम्ही खायला, पाण्याची सोय वगैरे, चॉकलेट वगैरे अशा सोयी आहेत. त्याच्यासाठी सोबत एवढं ओझं ठेवायची काही गरज नाही. मंडळी, गड चढत असताना हिरकणी टोक दिसतं. तर त्या हिरकणी टोकाबद्दल बोलायचं झालं तर गंगासागराच्या उजवीकडील पश्चिमे जी चिंचोळीवर जाते ना, ती हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी टोकाशी संबंधित हिरकणी गवळणीची एक कथा सांगितली जाते. या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या दिसतात. बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे दिसते, उजव्या बाजूला काळा नदीचे खोरे दिसते, तिथून पाचाड सुद्धा दिसतं, खूप लढा बुरुज सुद्धा दिसतो. मस्जिद मोर्चा ठिकाणी तोफेचा मारा करणारेही दिसते. त्यामुळे युद्धशास्त्राच्या तसेच लढाऊ दृष्टीने ही खूप महत्त्वाची आणि मोक्याची जागा आहे. त्यामुळे या हिरकणी टोकाची खूप चर्चा केली जाते. आणि हिरकणीने सुद्धा आपल्या मुलासाठी कुठलाही भ्या न बाळगता ह्या गडावरून खाली उतरली होती. अशा तऱ्हेने आम्ही रायगडच्या महादरवाजापर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि बरोबर 1 तास लागतो पूर्ण रायगड पार करण्यासाठी. आता बरोबर पूर्ण 1 तास झाला. आम्ही रायगडच्या ज्या पूर्ण ज्या पायऱ्या होत्या 1700 त्या आम्ही पूर्ण चालून आता रायगडच्या महादरवाजापर्यंत पोहोचलो आहोत. आणि 2024 साली जो मोठी अतिवृष्टी पावसाची झाली, जे रायगडच्या महादरवाजातून जे पाणी आलं होतं, ती हीच जागा. त्या जागेवरून अतिमुसळधार पावसामुळे ढगफुटी झाली आणि त्या पावसाळ्यामध्ये जे पर्यटक होते त्यांची त्यावेळेस कोंडी झाली होती. ते हेच ठिकाण. मंडळी, आता आम्ही रायगडाच्या महादरवाजापर्यंत पोहोचलेलो होतो अशा तऱ्हेने. तरी गड चढत असताना 1 तास लागतोय. थांबलात तर, नाही थांबला तर तुम्ही 40 मिनिटात, 30 मिनिटात सुद्धा गड पार करू शकता. आता आपण या महादरवाजापर्यंत पोहोचलेलो आहोत. या महादरवाजापासून बघा डाव्या बाजूला हिरकणी बुरुज आहे आणि उजव्या बाजूला टकमक टोक आहे. टकमक टोक ते हिरकणी बुरुज अशा पूर्ण या दोन्ही टोकांच्या मधलं अंतर हे सर्व तटबंदी बांधलेली आहे. आणि ही तटबंदी आहे ना साधारणतः 10-10 फुटाची आहे. आणि हे बांधकाम सुद्धा आहे ना आज कितीतरी वर्ष झालं मजबूतीने तसंच खंबीरपणे. अतिवृष्टी झाली तरी ते हललं नाही एक दगड सुद्धा त्यातला, असं बांधकाम आहे. आता हे लहान लेकरू सुद्धा 6 महिन्याचं आहे. या 6 महिन्याच्या बाळाला सुद्धा वरती घेऊन आलेले आहेत. ज्या आईबापाला इच्छा असेल ना की आपल्या मुलांना आपल्या पूर्वजांचा इतिहास पाहावा, ज्यांनी शूरवीरांनी इथं रक्त सांडलं, अहोरात्र बलिदान दिलं, ज्यांनी आपल्यासाठी इथं घरादाराचा त्याग केला, त्यांचा इतिहास दाखवण्यासाठी बघा 6 महिन्याच्या लेकराला सुद्धा घेऊन आले. खरंच अभिमान वाटतो या दाम्पत्याचा की अशा लहान लेकराला त्यांनी इथपर्यंत. अशा तऱ्हेने ही लहान लहान मुलं सुद्धा हा रायगड पूर्ण चालून आलेले आहेत. वरती पूर्ण चाललेत ना, त्यांना कोणी उचलून न घेता ते पूर्ण रायगड त्यांनी पार केला आहे. त्यांच्या मनामध्ये एक जिद्द होती.
आणि अशा तऱ्हेने आपण रायगडच्या महादरवाजामध्ये पोहोचलो आहोत. आता हे जे दोन बुरुज दिसत आहेत ना, तो एक 75 फुटाचा आहे आणि एक 65 फुटाचा आहे. पण या महादरवाजाचं जे बांधकाम आहे, त्याचा जो दगड वापरला गेला आहे आणि त्याचं जे बांधकाम आहे ते तुम्ही पाहू शकता. आणि हा आमचा ग्रुप अशा तऱ्हेने इथपर्यंत फायनली रायगडच्या महादरवाजामध्ये पोहोचलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. हा रायगडचा महादरवाजा. इथे तर पूर्ण दगड कोरलेले आहेत, जे याच्यामध्ये बांधकाम कुठल्याही प्रकारचं केलेलं नाही. हे पहा, तुम्ही पाहू शकता. हे दगड पूर्ण पहिले कोरीव काम आहे. एखादा गनिम आल्यानंतर ना त्या गनिमाला उकळतं तेल कसं टाकायचं किंवा वरतून पहारा कसा द्यायचा हे या होलांमधून समजून जातं की तेव्हाची बांधकाम केलं होतं ते कसं होतं. हा रायगडचा महादरवाजा. आणि अशा तऱ्हेने हे पूर्ण जे बांधकाम आहे ते पूर्ण दगड कोरून त्या दगडावरती भिंत बसवलेली आहे. तुम्ही पाहू शकता. हा पूर्ण तळापासून हा पूर्ण दगड आहे, ज्याच्यामध्ये कुठलंही दगड उभा न करता त्यांनी पूर्ण खडकामध्ये हे महादरवाजा बसवलेला आहे. आपण सध्या महादरवाजामध्ये आहोत. महादरवाजामध्ये पारेकऱ्यांना राहण्यासाठी छोट्या छोट्या रूमा सुद्धा होत्या तेव्हा. सोबत ठेवा बाबा. तर अशा तऱ्हेने तिथे तिकीट सुद्धा फाडावं लागतं. तिकीट फाडून मग रायगडच्या आतमध्ये प्रवेश करण्यास परवानगी आहे. हे सुद्धा तुम्ही पाहिलं आहात. आता गड बांधण्यासाठी किती नियोजन केलेले बघा. गनिम येऊन जर महादरवाजात जरी टेकला ना तरी त्याच्यावर चारी मुंड्या पार करता येईल, या अशा पद्धतीचे बांधकाम आहे. मायबापो, जे समोर जे दिसतंय ते टकमक टोक आहे आणि या टकमक टोकावरून हजारो फूट असा डोंगर आहे आणि याच्यावरून पूर्वी केलेल्या गुन्ह्यांची सजा ती म्हणजे टकमक टोक असायची. आणि तेच हे आपलं टकमक टोक आहे, जे आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आणि इथून पडल्यानंतर काही शिल्लक राहणार नाही असं ही शिक्षा होती. मित्रहो, गडाच्या महादरवाज्यातून आतमध्ये आल्यानंतर गंगासागर तलाव हा खूप मोठा आहे. याच्यातून हा पूर्ण खडकावरती वसलेला आहे बरं का. आणि हा तलाव सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोरकर यांच्या देखरेखीखाली इथले बांधल असंख्य मावळे यांनी आपला 14 वर्षी ते गडावरती थांबून हा गड पूर्ण उभा केलेला आहे. आणि पूर्ण दगडावरती हे बसवणं आणि त्याच्यातून एकही थेंब खाली न जाता. आणि हे पहा, इथे लगेच त्याच्याच बाजूला दुसरा तलाव आहे, जो खडकावरती पूर्ण कोरीव काम करून त्याच्यावरती वसवलेला हा तलाव. त्याच्यातून आज सुद्धा एक थेंब सुद्धा पाणी बाहेर येऊ शकत नाही. आणि आजच्या काळातील 2024च्या म्हणजे 21व्या शतकामध्ये जे आपल्या शासनाकडून जी कामं केली जातात त्याच्यातून किती पाणी बाहेर येतं किंवा लिकेज असतं. आणि हे पूर्वीचं काम, याच्यातून एक थेंब सुद्धा पाणी बाहेर येऊ शकत नाही, असं पूर्वीच्या लोकांचं हे बांधकाम होतं. हे पूर्ण दगड कोरून, दगडामध्ये कोरून बांधकाम केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये पाण्याचा साठा हा अशा पद्धतीने केला जातो. आणि पूर्वी हे बघा, ह्याच्यामध्ये मासे सुद्धा आहेत, जे आपण पाहू शकता इथे. आणि असं नाही तर त्याच्यामध्ये 3 भाग होते पाण्यासाठी. ह्याच्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली असेल
तेव्हा लोक तुम्ही पाहू शकता की पूर्ण दगड होता हा, आणि ह्या दगडामध्ये कोरून हे 2 भाग बनवलेले आहेत आणि याच्यावरती दगड वसून याच्यामध्ये बांधकाम केले गेले, म्हणजे ह्याच्यातून एक सुद्धा थेंब बाहेर पाणी जाऊ शकत नव्हतं. हे तेव्हाचं काम होतं. हे आहे शिरकाई देवीचं मंदिर. महाराजांच्या पुतळ्यापासून डाव्या साईडला हे मंदिर आहे. आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आलो आहोत. तरी उजव्या साईडला खाली गडावरील जी वस्ती आहे ती 10-15 घरांची आहे. तिथे जेवणाची वगैरे सोय असते. कुठलंही टेन्शन न घेता जे साधारण जे जेवण आहे, झुणका भाकर, राईस प्लेट असं जेवण मिळू शकतं आणि स्वस्त दरामध्ये. त्यामुळे कुठलंही टेन्शन घेऊ नका. गडावरती यायचं तर उपाशी राहावं लागेल. आणि अशात आपण रायगडावरती पोहोचलो आहोत. मित्रहो, हा आहे नगरखाना. नगरखान्याबद्दल बोलायचं झालं तर सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगरखाना. हे बाल किल्ल्याचे प्रमुख प्रवेशद्वार आहे. नगरखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की माणूस किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो माणूस, असे मानले जायचे पूर्वी एकेकाळी. सिंहासनाच्या समोरील बाजूस हा नगरखाना आहे. मंडळी, ह्या नगरखान्याचं जे बांधकाम पाहताय ना तुम्ही, तरी ह्या नगरखान्याचंच नव्हे तर संबंध पूर्ण किल्ल्याचंच बांधकाम पाहिलं ना तुम्ही तर खूप नक्षीदार आणि आपल्या नजरेमध्ये कोरून ठेवावं अशा पद्धतीचे बांधकाम आहे. सोळाव्या शतकात उभारलेल्या ह्या भिंती आज 21व्या शतकामध्ये सुद्धा अभेद्य तशाच आहेत. राज मुजरा स्वीकारावा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मंडळी, हे आहे राजभवन. तुम्ही पाहू शकता की इथे छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावरती बसायचे आणि पूर्ण या राजभवनामध्ये सभा चालायची. मग त्यावेळेस कुठेही माणूस या शिवारामध्ये जर कुजबुजला तरी महाराजांपर्यंत ऐकू यायचं त्यावेळेस. परंतु आज ह्या किल्ल्यामध्ये ते ऐकायला येत नाही. पण तुम्ही महाराजांच्या आजूबाजूला जे बाजूला बघितलं असाल की राणी वसांच्या ज्या बसण्याचे जे सिंहासनं होते त्यावेळेस ती तुम्ही ज्या भिंती दिसताय ते बघा, ते बाजूला चौतरे, ते तिथे राणी वसा बसायच्या. एका साईडला मासाहेब जिजाऊ. तर हे तुम्ही पाहू शकता की त्यावेळेस जे मावळे होते, मंत्रीगण होते, मोठमोठे सरदार होते, त्यांच्यासाठी राहण्याची सोय किंवा राहण्या वगैरे अशा लोकांची त्यावेळेस बघा राहण्याची सोय कशी केलेली होती तेव्हा. आणि हे जे पाठीमागून जी भिंत आलेली आहे त्याच्या पाठीमागे 8 राण्यांच्या 8 खोल्या आहेत त्याच्यामध्ये. ते आपण तुम्हाला दाखवणारच व्हिडिओमध्ये. आणि हे राजभवनाच्या पाठीमागचं म्हणजे राज्यसभेच्या पाठीमागची ही जागा आहे जिथे महाराजांचा मृत्यू पण झाला, ते सुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहे. तेव्हा किती विचार करून, म्हणजे खरंच या अशा कलेस आहे ना तेव्हा उभारलंय बाबा, तोड नाही आज सहज. आणि गडावरती आल्यानंतर प्रत्येकाने अशा पवित्र जागा आहेत या गडावरती की तिथे चपली घालून जाऊ नका. आता ही ते छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला जी तुम्हाला जागा दाखवणार आहे मी, तिथं तर चुकून सुद्धा चप्पल घालून जाऊ नका. महाराजांच्या त्या जागेचं दर्शन घ्या आणि प्रत्येकाने पावित्र्य राखा. महाराज, फार दिवसापासून इच्छा होती तुमच्या समाधीचं दर्शन घ्यावं, तुम्हाला पाहावं. तुम्ही ज्या जागेवरती शेवटचा श्वास घेतलात, माझा राजा इथं झोपायचा, माझं राजा इकडून तिकडून तिकडून फिरायचे, त्या जागेवरती आज आलो.
उजळलेले भाग्य आमचे राज, तुम्ही आम्हाला का सोडून गेलात राज? आज सुद्धा विश्वास बसत नाही की तुम्ही आम्हाला सोडून गेलात राज. ज्या रयतेला असंख्य जाचातून मोकळं केलं, स्वराज्याचं स्वप्न दाखवलं आणि तुम्ही निघून गेलात राज. आज राज पुन्हा तुमची आठवण येते, तुम्ही आम्हाला हवंय राज, पुन्हा जन्म घ्या. या स्वराज्याचे असंख्य लोक असंख्य मार्गाने आज सुद्धा लचके तोडू पाहत आहेत. आया बहिणी सुरक्षित नाहीयेत. असंख्य गोष्टींमध्ये अन्यायाने अत्याचाराचा टाहो फोडलाय महाराज. आणि तुम्ही करून ठेवलेले या स्वराज्याचं एक एक दगड ना दगड साक्षी सांगत आहे महाराज. तुमच्या विचारांचं, तुमच्या कल्पनेची कोणीही तोड करू शकत नाही महाराज. तुमची आठवण येते तेव्हा महाराज तुमच्या नावाचा जप करत बसावं, तुमचे विचार ऐकावे, विचार पाहावे, तरी राज तुम्ही कुठेही दिसू शकत नाही. आमचं दुर्दैव आहे महाराज. महाराज तुम्हाला मुजरा सुद्धा करावा तरी तुम्ही भेटू शकत नाही, तुम्ही आमच्या समोर नसतात राज. चारी दिशेला शोधावं तरी राज तुम्ही भेटू शकत नाही. तुमच्या समाधीचं दर्शन घेऊन आज मन तृप्त भरून आलं महाराज, भरून आलं. फार दिवसापासून या मनाने सुद्धा टाहो फोडला होता तुमच्या समाधीच्या दर्शनाचा, आणि तो आज इथे येऊन पोचलो महाराज. माझं राज या मातीमध्ये उठायचं बसायचं, या मातीचं आणि या स्वराज्याचं सुद्धा भाग्य म्हणावं लागेल महाराज. महाराज तुम्ही पुन्हा जन्म घ्या आणि या धरतीवरती पुन्हा या महाराज. तुम्ही आम्हाला सोडून गेला नाहीत तर आम्हाला पोरके करून गेलात महाराज, पोरकं करून गेलात, तिथून आम्हाला पोरकं करून गेलात. आता आपण पोचलो आहोत. ज्या महाराजांच्या 8 राण्या होत्या, त्या 8 राण्यांना ज्या प्रत्येकीला एक एक रूम बनवली होती, म्हणजे खोल्या, ते ही भिंत आहे आणि ह्या भिंतीच्या पलीकडे एक एक प्रत्येकीला रूम आहे. ती रूम सुद्धा आपण तुम्हाला दाखवतो बघा आतून. एक मिनिट. हे पाहू शकता तुम्ही, प्रत्येकीला एक एक म्हणजे एक खोली, आणि ती खोली सुद्धा नसून बलाढ्य अशी एक एक त्यांच्या सेवेसाठी ही बनवलेली रूम आहे. आणि त्यांच्या बाथरूमांची सोय, म्हणजे तेव्हाच्याच काळात संडासची भांडं सुद्धा बघा तेव्हा कसं होतं टॉयलेटसाठी, तुम्ही पाहू शकता. म्हणजे या शोध हा पूर्वीच लोकांनी लावलेला आहे, की आत्ता लावलाय शोध किंवा आत्ता लागले असं काही नाही, तर तेव्हापासूनच हा शोध लावलेला आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा तुम्हाला मी दाखवतो आता. हे झाकून गेलेलं आहे
तेव्हा शोध लावला होता बघा. हे बघा, हे पहा. ओके, तेव्हाच हा शोध लागला. आणि ह्या प्रत्येक भिंती आहेत ना, त्या बलाढ्य आहेत बरं का. ते दगड वगैरे कसे कुठून किती आणले असतील दगड, विचार करण्यासारखं आहे. कारण की खूप मोठा असा डोंगर 1800 फुटांचा, या डोंगरावरती दगड एवढा जो उपलब्ध करणं म्हणजे खूप कठीण काम आहे. आणि इथंच खाली हिरकणी बुरुज सुद्धा आहे, इथून वाट जाते त्याची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता नवीन आलेली सिस्टम म्हणजे ते रोपवे. रोपवेची वाट म्हणजे ती ही आहे, इथून खाली गेल्यानंतर ना रोपवे आहे. तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. बघा, इथे खाली रोपवेचं ऑफिस आहे, तिथून खाली रोपवेला जाण्याचा मार्ग आहे. ओसाड माळ रान होतं आणि या माळ रानावरती आणि हा स्तंभ आहे माऊली. ह्या स्तंभ मानला जातो याला. आता आपण बाजारपेठेकडे जाऊया. नगरखान्यापासून उतरलं की डाव्या साईडला होळीचा माळ म्हणून लागतं आणि त्या होळीच्या माळावरती आता छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा बसवलाय. आणि ह्या ज्या दिसत आहेत ना, जे अवशेष दोन्ही साईडला भिंती, त्या बाजारपेठ आहेत. 22 दुकानं आहेत आणि मधला जो स्पेस आहे तो 40 फुटाचा आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किती नियोजनबद्ध काम केलं होतं की मधला स्पेस हा 40 फुटाचा ठेवला. मंडळी, ही आहे वाघ्या कुत्र्याची समाधी आणि जवळ इथे समोरच छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. या वाघ्या कुत्र्याबद्दल बोलायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांची ज्यावेळेस अग्नी चालू होती त्यावेळेस या वाघ्या कुत्र्याने त्या अग्नीमध्ये उडी घेतली असं इतिहासामध्ये आहे. तसं ठोस प्रूफ नाही आहे कोणाकडे आज सुद्धा, परंतु आपण वाचले आहे त्याच्यावरनुसारच सांगत आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊनच आपण जाऊया. आपण तुम्हाला आतून सुद्धा दाखवूया. आता आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ आणि आतमध्ये जगदीश्वर मंदिर सुद्धा आहे. त्या मंदिरामध्ये सुद्धा आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत. तत्पूर्वी आपण महाराजांच्या समाधीचं पहिलं दर्शन घेऊया. मंडळी, आता हे मंदिरामध्ये आलोत आणि मंदिराच्या समोरच बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आणि वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. परंतु ह्या जेवढ्या काय गडावरती पवित्र जागा आहेत ना, तिथं कुणीही चप्पल घालू नका मायबापो. आणि ह्या जेवढं गडाचं बांधकाम झालं, असंख्य ठिकाणी बांधकाम झालं, तिथे ज्या इंजिनियरांनी काम केलं, ज्या मावळ्यांनी काम केलं, ज्या बांधलांनी काम केलं, त्यांनी खूप असं धन कमावलं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस हा गड उभा केला आणि त्यावेळेस महाराज बोलले त्या इंजिनियरांना की तुम्हाला काय हवंय, त्यावेळेस ते इंजिनियर बोलले महाराज मला तुमच्याकडून काही नको आहे, मला फक्त एक इच्छा आहे माझी की या मंदिरामध्ये
जे कोणी भक्त जातील त्या भक्तांचे पाय माझ्या नावाला लागो किंवा माझ्या नावावरून त्यांनी जावं, हेच त्यांनी अपेक्षित केलं. ज्याने असंख्य असा आरमार मागितला असतं, कितीतरी धनसंपत्ती मागितली असती, परंतु त्यांनी ती न मागता आपल्या नावाला भक्तांचे पाय लागतील आणि मंदिरात जातील असं त्यांनी भाग्य मागितलं. तेच आपण तुम्हाला दाखवणार आहे. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर ज्यांनी ही सेवा केली, त्यांनी एक फक्त पाटीचं नाव मागितलं पाटीवरती, आणि ते महाराजांनी कुठलाही नकार न देता ते नाव दिलं त्या पाटीला. आणि इथंच छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. आणि ही समाधी बघून दर्शन घेऊन मन भारावून गेलं. खरंच प्रत्येकाने यावं असं. आणि इथे कोरलेले असंख्य असे शिलालेख आहेत जे आपण तुम्हाला फोटोच्या माध्यमातून दाखवत आहोत व्हिडिओच्या. आता आपण जगदीश्वर मंदिरात चाललो आहोत. जगदीश्वर मंदिराच्या समोरील भागास बरोबर नंदी आहे, आणि या नंदीची सुद्धा महाराजांच्या नंतरनं मोगल होते त्यांच्याकडून कशी तोडफोड करण्यात आलेली आहे अनेक गोष्टींची. गडांवरती सुद्धा असंख्य अशा गोष्टी तुटल्या फुटलेल्या आहेत. त्या मोगलांनी त्याची कशी विल्हेवाट लावलेली, इंग्रज असतील असंख्य लोकांनी त्यांची कशी विल्हेवाट लावली तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये. आणि मंदिरामध्ये सुद्धा आपण शांतचित्तेने दर्शन घेऊया. बजरंग बली की मंडळी आता दर्शन घेऊन झालेले. आता तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट दाखवायची बघा. या मंदिरामध्ये त्याचा खालची ग्राउंड लेवल बघा कशी, किती एक लेवलमध्ये दगडाचं काम असताना सुद्धा कुठेही खाज खळगा न. आणि आता बघा तुम्हाला या मंदिराची एकसारखा बारकाईने तुम्हाला व्हिडिओ मी खास करून दाखवतोय की तेव्हा त्या लोकांनी किती बारकाव्याने बघा एक लेवलने वरती पण तुम्हाला दाखवलंय मी. या कोपऱ्यापासून ते त्या कोपऱ्यापर्यंत, वरतून ते खालपर्यंत एकसारखं कुठेही न चुकता एकसारखं काम केलेलं आहे. कसं या लोकांनी तेव्हा काम केलं असेल. आणि आता पैशासाठी स्वार्थाने कुजलेली लोक इतरांना बळी चढवतात. तेव्हा स्वार्थासाठी नाही तर निष्ठेसाठी जगली जात होती, त्यांना काम केलं जात होतं. आता स्वार्थासाठी काम केलं जातं. मंदिराकडून आल्यानंतर ना आता आम्ही टकमक टोकाकडे चाललेलो आहोत. टकमक टोकाकडे जाताना याशी नागमोडी वळणं छोटी छोटी वाटा येतात, खडतर येतात. ज्याला जमत नसेल त्याने हळू प्रवास करा, परंतु कोणाला त्रास होऊ नये असं काही करू नका. जमत नसेल तर हळूहळू या आणि सावकाश या. आता ही आमची ग्रुपची सर्व मेंबर चाललेलेच आहेत खाली.
वाट थोडी खडतर असल्यामुळे ही मुंबईला जॉब करणारी माणसं किंवा इतर ठिकाणी जे डोंगर भागात जे राहत नाहीत अशी लोक ज्यावेळेस अशा डोंगर रांगांमध्ये गेल्यानंतर ना थोडंसं त्यांना तकलीफ होते किंवा पाय भरले जातात हे असे उतरत असताना. त्यामुळे सावकाश या, जीवाला सांभाळून. आणि आता हे जे समोर दिसतंय ते टकमक टोकाकडे. आणि आता आपण चालू आहोत जे रायगडाचं दारुगोळ्याचं भंडार, दारुगोळ्याचं कोठार हे इथे आहे. ते एवढं लांब का असतं तर हा दारुगोळा हा नेहमी जिथे गडाचा बालकिल्ला किंवा गडाचे रहिवासी जे मावळे वगैरे असतात अशा जवळपास ठेवलं जात नाही. कुठल्याही गडाचं घ्या, दारुगोळ्याचं कोठार हे गडाच्या पासून किंवा मानवी वस्तीपासून हे लांब ठेवलं जातं. तर तुम्ही आता हे पाहू शकता दारुगोळ्याचं कोठार आणि त्याच्या भित्ती किती जाड होत्या. आता आमचे सहकारी सुद्धा हे दारुगोळ्याचं कोठार पाहण्यासाठी आलेले आहेत. याच्यामध्ये साधारणतः 3 खोल्या दिसतात याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये त्यांनी कशी रचना केली असेल ही त्यांनाच ठाऊक, परंतु याच्यामध्ये साधारणतः बराच असा साठा आहे. आता आपण कोठाराच्या बाहेर पडलो तिथे 2 गोदामं दिसतात. तसे 2 कोठार आहेत, एक नाही तर एका कोठारामध्ये 3 रूम आहेत. आणि इथून जर एखादा व्यक्ती काय आपण फोटो काढायला जात असाल किंवा मस्ती अशी मजा मस्ती चालली असेल, चुकून जर एखाद्याचा पाय जर निसटला तर तो पुन्हा काही भेटू तर शकत नाही आणि त्याचं काय मिळूही शकत नाही अशा अवस्था आहे. त्याच्यामुळे सावकाश, हा डोंगर हा खूप उंच आहे. बघा हे असे फोटो वगैरे काढतात तर ते सावकाश आणि सांभाळून. गेलेला जीव आणि गेलेली बॉडी सुद्धा पुन्हा भेटू शकत नाही अशा अवस्था आहे. हजारो फूट खोल आहे, तुम्ही पाहू शकता. आता आम्ही निघालो आहोत टकमक टोकाकडे. टकमक टोक सुद्धा जीवघेणं आहे बरं का. तिथे सुद्धा अनेक लोक एकदम टोकावरती जातात आणि तिथं जागा नसताना सुद्धा जबरदस्ती करायची फोटो वगैरे, तर ते सुद्धा सावकाश. आपण फिरायला येतो, महाराजांची किंवा आपल्या मावळ्यांनी करून ठेवलेल्या या कलेची आपण पाहणं हे आपलं परम कर्तव्य आहे, परंतु कोणालाही त्याचा त्रास होऊ नये याची काळजी घ्या. आता हे टकमक टोक पाहू शकता तुम्ही. इथे तुम्ही पाहू शकता एकदम टोकावर माणसं गेलेली आहेत. तर तिथं सुद्धा सर्वांनी सावकाश जावं आपण आला तरी. आणि पूर्वी केलेल्या गुन्ह्यांची स्वराज्यामध्ये सजा होती ती टकमक टोक. ह्या टोकावरून जर ढकललं ना तर ते पुन्हा कधीच गुन्हा कोणी दुसरा व्यक्ती करू शकत नाही अशी अवस्था होती तेव्हाची. हे तुम्ही पाहू शकता. अनेक लोकांना याच्यातून सजा सुद्धा झालेली आहे. बाबू जे तुम्ही पाहताय ना ते गडाच्या पायथ्यातून एक भला मोठा असा दगड निघून गेलेला आहे. तो झाडांमुळे आडला गेलाय, नाहीतर खूप खाली नुकसान करत गेला असता. आणि आता तुम्हाला मी दाखवतो जे टकमक टोकावरती अनेक पर्यटक जे फिरायला येतात ते वाट नसताना सुद्धा तिथे जात आहेत जीव धोक्यात टाकून. तर ते सांभाळून जावा. गेलं तर फिरायला तर आलं पाहिजे, परंतु असा जीव जोखीममध्ये टाकून नाही. आणि आता ही सुद्धा वाट पाहिली जात आहे तुम्ही.
की या कड्यातून आहे, डोंगर आहे, तिथे खडक आहे. काही लोकांना तसं येता येत नाही, परंतु काही लोक त्याच्यातून सुद्धा प्रयत्न करून वाट शोधून आपला प्रवास चालू ठेवतात. तरी आलात तरी सावकाश या, ज्या जुन्या पायवाटा आहेत त्यांचा वापर करत जरी असला तरी सावकाश प्रवास करा, याचा कोणाला त्रास नको व्हायला. आणि आता आम्ही ही परत वाट आमची घराकडे चाललेली आहे. आता आम्ही मुंबईला निघणार आहोत. तरी आमच्या अशा तऱ्हेने आम्ही आता आमचा प्रवास हा संपलेला आहेच. आम्ही आता गड उतरायला सुरुवात करत आहोत आणि गड उतरायला खूप कमी टायमिंग लागतो. आणि आता आम्ही महादरवाज्यापर्यंत परत रिटर्न जायला आलेलो आहोत. मन तर काय इथून जायचं निघत नाही. खरंच या भूमीचं पुण्य जेवढं आहे आणि तिथून पाय निघत नाही. या प्रत्येक दगडांमध्ये एक एक मावळ्याचं नाव कोरलं गेलेलं आहे. त्यांच्या कष्टाचं, त्यागाचं प्रतीक आहे. आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे कायमस्वरूपी टिकून राहील. आणि असं वाटतं की प्रत्येक दिवशी इथंच राहावं. मन निघत नाही तरी सुद्धा निघावं लागतं. तुम्ही सुद्धा आलात तर आपल्या मुलाबाळांना सोबत घेऊन या. आपल्या महाराजांनी, आपल्या पूर्वजांनी आपल्याला करून ठेवलेला हा वारसा, किंवा आपल्याला आपण ज्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो, ते आपल्या शूरवीरांचं हे केलेलं किंवा त्यांचं एक साक्षी म्हणून हे आपल्याला दाखवणं गरजेचं आहे. आपण आता महादरवाज्यापासून बाहेर पडत आहोत. हे तिकीट काउंटर आहे, तुम्ही पाहू शकता. जाताना काही स्पष्ट दिसलं नव्हतं, परंतु हे तिकीट काउंटर, तिकीट फाडली जातात आणि पुन्हा विचारलं सुद्धा जातं. आणि मायबाप खूप विशेष म्हणजे हा गड तर खूप उंचावरती उभा केलाय, परंतु हा गड जरी खूप उंच जरी असला ना तरी या गडावरती चढत असताना कुठल्याही प्रकारचं ऊन लागत नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांनी आहे ना, सकाळी ज्यावेळेस सूर्य उगवतो, दुपार होते, तरी सुद्धा या वाटेने चढत असताना कुठेही उन्हाचा तडाखा बसत नाही. आणि ज्यावेळेस ऊन येतं म्हणजे सूर्य दिसतो त्यावेळेस सूर्यास्त होण्याची वेळ असते, अशी ही वाट निवडलेली. खरंच तेव्हा त्या लोकांनी कितीतरी नियोजन आणि कितीतरी प्लॅनिंग केलं बघा ना. म्हणजे आत्ताचं प्लॅनिंग ना कुठला शेंडा आहे ना बुडका आहे. आणि ह्या लोकांनी पूर्वीच्या शिक्षण नसताना सुद्धा जर त्यांच्यापाशी एवढे विचार साधणे असेल बघा ना, आता कुठेही उन्हाचा तडाखा बसत नाही, येतानाही नाही, जातानाही नाही, दुपारी नाही. म्हणजे किती विचारपूर्वक हा गड उभा केलेला आहे. खरंच त्या लोकांना मानलं पाहिजे. आणि ते लोक आज हवे होते. खरंच आज जी दशा दिशा उडत चाललेली आहे ना इकडे, ती आज उडली नसती. घेतला खतरनाकच आहे. गडावरती चढण्यासाठी वाट ही खूप मोठ्या कड्यातून आहे आणि कडा सुद्धा एकदम सरळ आहे. तर त्याच्यामध्ये वांद्रं, माकडं ह्या प्राण्यांचा वावर असतो. मग त्याच्यातून त्यांच्या पायाने एखादा दगड वगैरे सुटेल आणि तो आपल्या एखाद्या कुणाच्या तरी डोक्यामध्ये लागेल, याची काळजी घ्या, दक्षता घ्या. किंवा काही पडू शकतं, त्याच्यासाठी इतरत्र लक्ष ठेवून इतरांवर पण ठेवा. मंडळी, आता आमचा परतीचा प्रवास आहे रायगड ते मुंबई म्हणजे पनवेलपर्यंत आम्ही आहे.
तरी तुम्ही सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं, व्हिडिओ आमचा पूर्ण पाहिलात, शेअर केलात, सबस्क्राईब केलात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं धन्यवाद. तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या, इतरांची काळजी घ्या व निरोगी आयुष्याला जगा. आपण जर शिवनेत्र बहिर्जी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करा. एवढे बोलतो, इथंच थांबतो. जय जवान, जय किसान, जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय भारत.